जय जिजाऊ जय शिवराय। आदरणीय मनोज जरांगे पाटील यांच्या सूचनेनुसार तसेच 8 ऑगस्टच्या जरांगे पाटील यांच्या दौऱ्याच्या मीटिंग नियोजनानुसार चलो मुंबईचा नारा आदरणीय जरांगे पाटलांनी दिलेला असून त्या संदर्भात आपल्या फलटण तालुक्यातील असतील, पश्चिम महाराष्ट्रातील असतील, या सर्व मराठा बांधवांनी मुंबईच्या दिशेने कूच करण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने जाण्यासाठी आम्ही फलटणकरांना तसेच पश्चिम महाराष्ट्रातील सातारा, सांगली, कोल्हापूर या सर्व भागातील मराठा बांधवांना आव्हान करत आहोत की आरक्षणाची लढाई ही अंतिम टप्प्यात असल्या कारणामुळे किंवा अंतिम टप्प्यात आहे म्हणून आपल्याला जास्तीत जास्त संख्येने जायचं आहे। त्याच्या मागचं कारण हेच आहे की पाठीमागचा जो मोर्चा आपण जरांगे पाटलांनी वाशिम पर्यंत घेऊन थांबला, तिथून आपण रिटर्न आलो, त्यानंतर आपल्याला जवळपास 58 लाख नोंदी सापडल्या। त्याचं फलित म्हणून आपल्याला येणाऱ्या ज्या काही स्पर्धा परीक्षा असतील, ऍडमिशन असतील, त्या भागात त्या ठिकाणी आपल्या कुणबींच्या नोंदीनुसार त्या ठिकाणी आपल्या लोकांना फायदा झालेला आहे। याची जाणीव, याचा विचार करून भविष्यामधल्या पिढींसाठी जो काही आवश्यक असणारा आपल्याला जो काही लाभ आहे तो मिळवण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने मराठा बांधवांनी तसेच महिला असतील, मुले असतील, युवक असतील, युवकांनी मोठ्या संख्येने त्या ठिकाणी गेलं पाहिजे। त्यासाठी फलटण तालुक्यातील सर्व मराठा बांधवांना आव्हान करण्यासाठी आम्ही ही एक छोटीशी प्रेस या ठिकाणी आयोजित केलेली आहे। दुसरी गोष्ट अशी आहे की त्याचं नियोजन जे काय आहे तो फलटण तालुक्यातून कुठून निघायचं आहे, कसं करायचं आहे आणि कुठं थांबायचं आहे, त्या सर्व गोष्टींची माहिती आपल्याला येणाऱ्या काळात गावभेट दौरा असेल, आपल्या जवळपास तालुक्यामध्ये 127 गाव आहेत, 7 जिल्हा परिषद गट आहेत, त्यानुसार त्या भागातले कार्यकर्ते मिटिंग घेऊन आपल्याला त्याची पूर्वकल्पना दिली जाईल। त्याप्रमाणे सर्व समाजातील लोकांनी नियोजन करायचं आहे आणि मोठ्या जास्तीत जास्त संख्येने जायचं आहे। जरी आपला भाग, आपण ज्या भागात आहोत तो भाग सदन जरी असला तरी शेवटी आरक्षण हे शिक्षणासाठी आणि एज्युकेशनसाठी आपल्याला लागतंच, प्रमोशनसाठी आपल्या आरक्षण लागतंच। त्याचा लाभ घेण्यासाठी जास्तीत जास्त संख्येने आपण जायचंय आणि आरक्षण ही चळवळ काही एका दिवसात 2 दिवसात होणारी नाही। अण्णासाहेब पाटलांपासून ते आज जरांगे पाटलांपर्यंत ही चळवळ चालू आहे। त्यातून काही टप्पा, काही अंश आपण त्या चळवळीत यश सुद्धा प्राप्त केलं आहे। आता ही आपली शेवटची लढाई, शेवटच्या लढाईसाठी तालुक्यातील सर्व समाज बांधवांनी मोठ्या संख्येने जायचं आहे। आता नाही तर परत नाही ही भावना ठेवून आपण या दिशेने जायचं आहे। जाण्याचे सगळे रूट, त्याचे सगळे डिटेल्स 28 तारखेच्या अगोदर एक मोठी प्रेस होईल, त्या ठिकाणी सगळ्यांना मिळून जाईल। तत्पूर्वी आपल्या तालुक्यातील, आपल्या भागातील, आपल्या गावातील, आपल्या वाड्या वस्तीतील लोकांना आपल्या मोबाईलमध्ये जेवढे काही संपर्क क्रमांक असतील त्याप्रमाणे संपर्क करून जास्तीत जास्त निघण्याचं नियोजन जास्तीत जास्त लोकांना तिथपर्यंत आणण्याचा प्रयत्न आपण सर्वांनी करायचंय। एवढंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो। धन्यवाद। जय जिजाऊ जय शिवराय। नमस्कार। जय जिजाऊ जय शिवराय जय शंभूराजे। येणाऱ्या 29 तारखेला मराठा योद्धा आदरणीय मनोज दादा जरांगे पाटील यांच्या नेतृत्वाखाली आपण आरक्षणाच्या लढाईसाठी मुंबईला निघालेलो आहे। खरं तर हे आरक्षण कुणासाठी हवं आहे? जो सामान्य मराठा आहे, जो तळागाळातला गांजलेला पिसलेला मराठा आहे। हे आरक्षण शैक्षणिक दृष्ट्या जेवढं गरजेचं आहे तेवढंच नोकरीच्या माध्यमासाठी गरजेचं आहे। परवा आपण जर बघितलं की MBBSच्या ज्या मुलांना ऍडमिशन झालेले आहेत त्यांची त्या ठिकाणी फी किती आहे ते आलं। ओपन साठी 1,71,000 फी आहे आणि ओबीसी साठी फक्त 17,000 फी आहे। हे गरजेचं आहे। आतापर्यंत जो सामान्य मराठा आहे आणि सामान्य मराठ्याची हुशार मुलं पैशाअभावी त्यांना त्या दर्जाचं शिक्षण मिळालेलं नाही आणि निश्चितपणानं तो हक्क मिळवण्याच्या करता आपण ओबीसी मधून म्हणजे काय, कुणबी मराठा, कुणबी म्हणजे काय शेतकरी, आपण पिढ्यानपिढ्या शेतकरी म्हणूनच काम करतोय आणि आपण शेतकरी कुणबी आपण जगाचा पोशिंदा आहे। आणि निश्चितपणानं ही लढाई आता माझ्या माहितीप्रमाणे प्रत्येक मराठ्याने ह्या फलटण तालुक्यातल्या ठरवलं पाहिजे की मी ह्या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मी त्या पक्षाचा, मी फक्त आता मराठा क्रांती मोर्चा याच पक्षाचा आहे। आणि 29 तारखेपर्यंत तुम्ही जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालचा मराठा क्रांती मोर्चा हा पक्ष डोक्यात ठेवा।
तुम्हाला ही लढाई संपल्यानंतर कुठल्या पक्षाचं काम करायचं त्या करा, परंतु जर कुठल्या पक्षाची काही मंडळी जर सांगत असतील की या इथं सामील होऊ नका वगैरे, तर त्यांना बेदखल करा. आणि निश्चितपणानं आजची ही छोटीशी बैठक आहे, तर गावगावचा आढावा घेतला पाहिजे. गावातून लोक किती येणार, आपल्या तालुक्यातून गाड्या किती येणार, हे सगळं आढावा घेऊन साधारण 25 तारखेच्या आसपास मराठा क्रांती मोर्चाची एक चांगली बैठक या तालुक्याची होईल आणि त्यामध्ये निश्चितपणानं आपण कसं निघायचं हे ठरेल. पण आम्हाला असं वाटतं की आदरणीय जरांगे पाटील 27 तारखेला निघाल्यानंतर शिवनेरी किल्ल्यावर 27ला मुक्कामी आहेत. 28ला छत्रपती शिवाजी महाराजांचं जन्मस्थान असणाऱ्या किल्ल्यावरची माती कपाळाला लावून ते निघणार आहेत यशस्वी होण्याच्या करता. आपणही जर 28 तारखेला फलटणवरून निघालो तर धर्मवीर छत्रपती संभाजी महाराजांचा जन्म पुरंदर किल्ल्यावर झालेला आहे आणि पुरंदराची पवित्र आणि संघर्षशील अशी माती आपल्याही कपाळाला लावू आणि जरांगे पाटलाला बळ येण्याच्या करता ती माती घेऊन त्यांच्या कपाळाला लावायला आपण जाऊया. आणि निश्चितपणाने हे आंदोलनाचा धागा होण्याच्या करता आता प्रत्येक मराठ्याने जागा होणं गरजेचं आहे. खऱ्या अर्थानं जरांगे पाटलांच्या आंदोलनामुळे 58 लाख त्या ठिकाणी नोंदी सापडल्या. 58 लाख नोंदी सापडल्याच्या नंतर माझ्या माहितीप्रमाणे 2.5-3 कोटी मराठा आरक्षणाच्या त्या कुणबी मराठा म्हणून त्या ठिकाणी ओबीसी मध्ये गेलेला आहे. आता उर्वरित मराठ्याची लढाई आहे. मग ज्याच्यासाठी ही लढाई त्यांनी आलं पाहिजे आणि ज्याला लढाईमुळे मात्र यश मिळाले त्यांनीही आलं पाहिजे. आतला गट, पक्ष, पार्टी, नेता जरांगे पाटील कुणाच्या बाजूनी विरुद्ध असं नाही. जो आरक्षण साठी विरोध करणार आहे त्याच्या विरुद्ध जरांगे पाटील बोलणार, एवढं लक्षात ठेवायचं. आणि निश्चितपणानं मी फलटण तालुक्यातील विशेषतः युवकांना आवाहन करतो की युवा शक्ती हीच चमत्कार घडवू शकते. तालुक्यातील गावागावातल्या वाड्या वस्तीवल्या युवकांनी आता मनोज जरांगे पाटलांच्या नेतृत्वाखालचं आरक्षणाची लढाई जिंकायची आहे आणि त्या आंदोलनाचा धागा व्हायचा आहे. अशा प्रकारे आपण त्या ठिकाणी नियोजन करा. तुमच्या गावातल्या किती लोक येणार आहेत, गाड्या किती येणार आहेत, कुणाला अडीअडचणी आल्या तर आपल्या तालुक्याच्या समन्वयकांच्या एक टीमचे नंबर असावे. आपण त्या ठिकाणी आपल्या बरोबर अँब्युलन्स पण असणार आहे. कुणाच्या काय अडचणी असतील सगळ्यांसाठी आपण एक व्यापक बैठक होईल. परंतु आता कामाला लागा, दिवस राहिलेले फक्त 10 आणि येणाऱ्या 10 दिवसामध्ये एक दिलानं सगळ्यांनी मराठा म्हणून एकत्र या. आपण जातीवादी नाहीत. खऱ्या अर्थानं स्वातंत्र्यानंतर 78 वर्षामध्ये ज्यांना ज्यांना ज्या ज्या समाजाला आरक्षण दिली त्यापैकी मराठा समाजाने कुणालाही आरक्षणाला विरोध केलेला नाही. त्यामुळे आता मराठ्यांच्या वाट्याचं जे आरक्षण आहे ते मिळवण्याच्या करता आता कुणीही विरोध करू नये आणि कुणीही केला तरी ते मराठा जुमानणार नाही हे आता निश्चित आहे. त्यामुळं मराठ्याच्या मुलांनी, तालुक्यातल्या युवकांनी ही लढाई हातात घ्यावी आणि ताकदीनं मनोजदादांच्या मागे आपल्याला जायचंय एवढंच या ठिकाणी आव्हान करतो. गावभेट दौराही चालू होईल. ज्यांना ज्यांना गावभेट दौऱ्याच्या दरम्यान आपल्या गावामध्ये बैठकीसाठी बोलवायचे तालुका स्तरावरच्या आपल्या मराठा सेवकांना, तसंही तुम्ही त्या ठिकाणी नियोजन करा. आपल्याला योग्य वेळी मार्गदर्शन मिळेल आणि ताकदीनं आपण ही लढाई जिंकण्याच्या करता जाऊया. जय जिजाऊ, जय शिवराय, जय शंभूराजे. धन्यवाद.